यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना सुयश चिंतितो। 200 विद्यार्थी या वर्षीच्या बॅचमध्ये 2020च्या बॅचमधले 200 पोस्ट होत्या, बरोबर आहे ना? 200 पोस्ट होत्या, त्याच्यामध्ये 134 विद्यार्थी कुठल्या ना कुठल्या संबंधाने युनिक अकॅडमी बरोबर तयारीच्या प्रक्रियेमध्ये जोडले गेले होते आणि त्यांनी जे काही यश मिळवलं त्याच्यामध्ये युनिक अकॅडमीचं योगदान होतं। याबद्दल आपण सर्वांनी युनिक अकॅडमीच्या सर्व व्यवस्थापकांना आणि त्यांना शिक्षकांना टाळ्या वाजवून त्यांचं मनापासून आपण अभिनंदन करूया। तर आपल्या यशा पाठीमागं बरेच लोक असतात, पण सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते आपले शिक्षक। पालकांचा उल्लेख तर सगळ्यांनीच केला, परंतु खऱ्या अर्थानं विद्यार्थी घडवतात ते शिक्षक। मग तुम्ही स्कूलमध्ये असाल, कॉलेजमध्ये असाल किंवा युनिक अकॅडमी सारख्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेणाऱ्या अकॅडमीजमध्ये असाल, तिथल्या शिक्षकांचं योगदान अतिशय महत्त्वाचं असताना या प्रकारची ही युनिक अकॅडमी गेले कित्येक वर्ष महाराष्ट्रामधले एक लिडिंग स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेणारी अकॅडमी म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं। आणि या संदर्भामध्ये युनिक अकॅडमीचं या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना होणारं वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन हे अतिशय महत्त्वाचं आहे। आणि म्हणून महाराष्ट्रासाठी जे काही अधिकारी मिळतात वर्ग 1चे आणि वर्ग 2चे, त्याच्यामध्ये युनिक अकॅडमीचं पण मोठं योगदान आहे आणि तुमच्या माध्यमातून ते त्या ठिकाणी जाऊन ते आपापल्या सेवेमध्ये मोठं योगदान देत आहेत। ही एक मोठी अभिमानाची गोष्ट अकॅडमीसाठी आणि अकॅडमीमध्ये जे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात, कोचिंग करतात, शिकवतात, त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय अभिमानाची गोष्ट आहे। दरवर्षी 101 विद्यार्थी आपल्या हाताखालून जातात आणि जे सेवेमध्ये जातात आणि सेवेमध्ये जाऊन अतिशय उत्कृष्ट कार्य आपापल्या पोस्टवर करतात, हे जेव्हा तुम्ही पाहत असाल तेव्हा तुम्हाला किती अभिमान वाटत असेल याची मी कल्पना करू शकतो। आणि म्हणून तुम्हाला पुन्हा एक वेळ मनापासून मी धन्यवाद देतो। एका खडतर प्रवासाला तुम्ही निघणार आहात याची जाणीव करून देण्याची गरज आहे। शासकीय अधिकारी म्हणून एका विद्यार्थ्यानं मगाशी सांगितलं, त्याच्या प्राथमिक शिक्षक आई वडील जे आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये, त्यांनी सांगितलं, वडिलांनी फार योग्य सल्ला दिला की तुझ्या नोकरीमध्ये जातो आहोत तिथे खूप खडतर श्रम करावे लागतात आणि खूप टक्क्याटोणपणा सामोरं जावं लागतं। तर याच्यासाठी सामोरं जाण्यासाठी म्हणून तुम्ही आता यशस्वी झालात, हा पहिला टप्पा पार झाला। जसं तुम्ही प्रिलिम पास झालात, त्याच्यानंतर मेन पास झालात, त्याच्यानंतर मग तुम्ही मुलाखतीमध्ये पास झालात आणि कलेक्टिव्हली तुम्ही मेरिटमध्ये आलात। हा खऱ्या अर्थानं तुमच्या जीवनातला पहिला टप्पा पूर्ण झाला। आता पुढचे 35 वर्ष किंवा 38 वर्ष तुम्हाला ज्या शासनामध्ये जाऊन काम करायचं आहे त्याच्यासाठी तुमची तयारी पहिल्यापासून करण्याची गरज आहे। अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या अनुभवाचे बोल सांगितले, तयारी कशी केली पाहिजे स्पर्धा परीक्षेची। मी तुम्हाला हे सांगणार आहे की पुढच्या 35 वर्षामध्ये तुमची शासकीय अधिकारी म्हणून वाटचाल कशी असली पाहिजे, काय तुम्ही खबरदारी घेतली पाहिजे आणि कशा पद्धतीनं तुम्ही काम केलं तर ज्या उद्देशानं तुम्ही सेवेमध्ये आला आहात त्याच्यामध्ये तुम्ही काही ना काहीतरी करून दाखवू शकाल। तिथं पण पूर्व तयारी न उतरण्याची गरज आहे आणि प्लॅन करिअरचा करूनच पुढे जाण्याची गरज आहे, नाहीतर प्रवाहाबरोबर वाहत गेलात पत्ता लागणार नाही। दरवर्षी इतके अधिकारी येतात सेवेमध्ये, किती लक्षात राहतात, किती कॉन्ट्रीब्युशन करतात समाजासाठी, शासनासाठी, राज्यासाठी, हा प्रश्न सेवेमध्ये आल्यानंतर पडतो। आणि म्हणून तुमच्या 200 लोकांच्या मधून एक कार्यक्षम अधिकारी महाराष्ट्राला मिळावेत। तुम्ही ज्या डिपार्टमेंटमध्ये जाणार आहात, क्लास 2 अधिकारी किंवा क्लास 1 अधिकारी म्हणून, जसं मगाशी सांगण्यात आलं की तुम्ही कुठल्याही क्षेत्रात गेला तरी टॉपला जाऊ शकता आणि जीवनामध्ये यशस्वी होऊ शकता। केवळ तुम्ही MPSC मार्फत सिलेक्ट झाला आहात म्हणून यशस्वी अजिबात होत नाही। सर्व्हिसमध्ये आल्यानंतर तुम्हाला काम करावं लागेल, खडतर कष्ट करावे लागतील, काही पथ्य पाळावे लागतील आणि मगच तुम्ही यशस्वी होणार आहात। आपल्याला सगळ्याला कल्पना आहे की शासकीय सेवेबद्दल काय फार चांगलं बोललं जातं का?
शासकीय सेवेबद्दल फार काही चांगलं समाजामध्ये बोललं जात नाही. ही वस्तुस्थिती पहिल्यांदा स्वीकारा आणि तिथं जाऊन तुम्हाला बदल घडवायचा आहे. म्हणून शासन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत स्पर्धा परीक्षा घेऊन डायरेक्ट रिक्रुटमेंट सरळ सेवा प्रवेश देतं की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या फॅकल्टीजमध्ये अनेक आपल्यापैकी इंजिनियर आहेत, काही डॉक्टर्स आहेत आणि काही ग्रॅज्युएट्स आहेत वेगवेगळ्या फील्डमधले. एनी ग्रॅज्युएट कॅन अपियर फॉर MPSC आणि UPSC. उद्देशच असा आहे की वेगवेगळ्या क्षेत्रातला अनुभव असलेल्या मुलांनी यावं आणि प्रशासन हातात घ्यावं आणि तिथं उत्कृष्ट काम करावं. आणि म्हणून प्रशासनाची इमेज बदलण्यासाठी प्रशासनामध्ये गतिमानता यावी, प्रशासनामध्ये लोकाभिमुखता यावी, या उद्देशानं महाराष्ट्र शासन, कुठलंही शासन डायरेक्ट रिक्रुटमेंट सरळ सेवा प्रवेश देतं क्लास 1 आणि क्लास 2 अधिकारी म्हणून. आणि म्हणून आपल्याकडून अपेक्षा असतात समाजाला, शासनाला, आणि तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करता तिथं पण त्यांची अपेक्षा असते की सरळ सेवा मधला अधिकाऱ्यांच्याकडनं अधिक चांगलं काम करावं आणि तुम्हाला इतरांनी फॉलो करावं. अशा प्रकारचं काम करायचं असेल तर काही पथ्य आपल्याला पाळावी लागतील. सगळ्यात वाईट अवस्था जर का सध्या प्रशासनामध्ये जर काय असेल तर तो प्रशासनामध्ये चालणारा भ्रष्टाचार हा तुम्हाला थांबवायचा आहे. बरोबर आहे ना? सगळ्यात जिकडं जाल तिकडं तुम्हाला हेच ऐकायला मिळेल की पैसा दिल्याशिवाय काम होत नाही. ही परिस्थिती बदलण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. आतमध्ये आहे ते त्यांच्यापर्यंत प्रयत्न करतात, पण तुम्ही फ्रेशर्स आहात, तर हे काम तुम्हाला करायचं आहे. सगळ्यात जास्त प्रशासनामध्ये प्रॉब्लेम आहे तर डिले, विलंब. त्यामुळं तुमच्या माध्यमातून अपेक्षा अशी आहे की विलंब कसा करता येईल कमी. आपल्याकडं जे काही नागरिक कामासाठी येतात, तुम्ही ज्या कुठल्या सेवेमध्ये असाल त्या सेवेमध्ये, तिथं त्याची कामं लवकर कशी होतील, वेगानं कशी केली जातील, तुमच्या अधिकार पत्त्याखाली जेवढी म्हणून काय कार्यालय असतील किंवा जेवढा काय स्टाफ असेल, तुमचं ज्युरिस्डिक्शन असतं. तुम्ही ज्याला पदभार घेता क्लास 2 ऑफिसर म्हणून किंवा क्लास 1 ऑफिसर म्हणून, तेव्हा तुमचं एक ज्युरिस्डिक्शन असतं. ते तालुका ज्युरिडिक्शन असेल किंवा जिल्हा ज्युरिडिक्शन असेल किंवा उपविभाग हे ज्युरिडिक्शन असेल, तर तुमच्या ज्युरिडिक्शनच्या क्षेत्रामध्ये तुम्ही किती प्रभाव टाकू शकता हे तुमच्या कृतीवर आणि तुमच्या काम करण्याच्या क्षमतेवर अवलंबून आहे. आणि म्हणून मी जेव्हा अधिकारी चार्ज घेतो तेव्हा मी त्याला ज्युरिडिक्शन हा शब्द वापरत नाही, मी प्रभाव क्षेत्र असा शब्द वापरतो. कारण तुम्ही त्या पदावर बसल्यानंतर जिथपर्यंत तुम्ही प्रभाव टाकू शकता तिथपर्यंत तुमचं ते तुमच्या ज्युरिडिक्शन मध्ये तुम्ही प्रभाव टाकता. म्हणून ज्युरिडिक्शन हा बोजड शब्दापेक्षा प्रभाव क्षेत्र म्हणून मी त्याच्याकडे पाहतो. मग तुम्ही तहसीलदार असाल, डेप्युटी कलेक्टर असाल, तुम्ही डेप्युटी CO असाल, तुम्ही BDO असाल, तुम्ही चीफ ऑफिसर नगरपालिका असाल, तुम्ही जिथं जाता तिथं तुम्ही किती प्रभाव टाकू शकता हे कॅल्क्युलेशन तुमच्या मनामध्ये चार्ज घेताना असलं पाहिजे. आणि तिथे तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये भ्रष्टाचाराला थारा असता कामा नये. तुम्ही त्याच्यासाठी आदर्श असला पाहिजे. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये विलंब कुठल्याही लेवलवर होता कामा नये, विलंब होता कामा नये. तो कसा टाळायचा त्याच्याबद्दल पण मी आपल्याला सांगणारच आहे. आणि दुसरं आहे की पारदर्शक कारभार झाला पाहिजे. ट्रान्सपरंटली तुमचं कामकाज लोकांना बघता आलं पाहिजे. अपारदर्शकता, विलंब आणि भ्रष्टाचार हे 3 मुख्य कारण आहेत. आणि 4थं कारण आहे नॉन अकाउंटेबिलिटी. अकाउंटेबिलिटीच नाही, जबाबदारी फिक्स नाही केली जात शासनामध्ये, आणि म्हणून नॉन अकाउंटेबिलिटी. ही 4 मुख्य प्रॉब्लेम आहेत प्रशासनाचे. ते प्रॉब्लेमवर तुम्ही मात करू शकता आणि तुम्ही मार्गदर्शक समाजाला ठरू शकता. म्हणून हे कमी करण्यासाठी म्हणून तुम्ही काम करण्याची आवश्यकता आहे. आपल्याला माहितीसाठी की प्रशासनामध्ये कामाची सिस्टीम कशी असते बेसिक तुम्हाला मी सांगतो. आपल्या सगळ्यांना कल्पना मी पण देऊ इच्छितो की जे अधिकारी आपल्यामधून सिलेक्ट झालेले असतात आणि त्यांचं जे फाउंडेशन ट्रेनिंग कोर्स ज्यांचा सुरू होतो त्याला अलीकडच्या कालावधीमध्ये CPTP
म्हटलं जातं, कंबाइंड प्रोबेशनर्स ट्रेनिंग प्रोग्राम. तर या प्रोग्राममध्ये सुद्धा माझे 1-2 लेक्चर्स प्रत्येक बॅचला असतात. वनामतीला मी क्लास 2 अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षणाला जातो आणि यशदामध्ये क्लास 1 अधिकाऱ्यांच्या CPTPच्या बॅचला येतो आणि तिथे मी झिरो पेंडन्सी आणि डेली डिस्पोजल हा 3 तासासाठी विषय शिकवतो. तुम्ही 2 तास शिकवता, मी 3 तास शिकवतो. 3 तास. आणि तिथं प्रशासनाच्या आत्ताची अवस्था काय आहे आणि तुम्ही आतमध्ये जाऊन हे प्रशासन ताब्यात घेतल्यानंतर कसं काम करायचं याच्या बाबतीमध्ये शिकवतो. तर झिरो पेंडन्सी आणि डेली डिस्पोजल म्हणजे काय व्याख्या थोडक्यात सांगतो. तुम्हाला पुस्तक सुद्धा युनिकनं आता प्रेझेंट देताना झिरो पेंडन्सी आणि डेली डिस्पोजल हे पुस्तक दिलेलं आहे. या पुस्तकाप्रमाणे शासनानं शासन निर्णय काढून सर्व महाराष्ट्रातल्या सर्व शासकीय कार्यालयाला झिरो पेंडन्सी आणि डेली डिस्पोजल हा विषय लागू केलेला आहे. सो तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा झिरो पेंडन्सी आणि डेली डिस्पोजलवर कामाला सुरुवात केली. तुमच्या पहिल्या पोस्टिंगमध्ये जर का तुम्ही तुमची कार्यालय, तुमच्या हाताखाली असलेली कार्यालय जर का झिरो पेंडन्सीवर तुम्ही घेऊन गेलात तर तुमच्या 35 वर्षाच्या पुढच्या कारकिर्दीमध्ये तुमच्या इतका यशस्वी अधिकारी दुसरा असणार नाही. याच्या बाबतीमध्ये मी स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायला तयार आहे. हा झिरो पेंडन्सी म्हणजे काय ते सांगण्यापूर्वी सरकारमध्ये कामकाज कसं चालतं हे प्रोबेशनरला तुम्ही आता तुमची मानसिक तयारी करायची आहे. CPTPच्या बॅचला जाण्यापूर्वी काही आखाडे मनामध्ये बांधण्यासाठी म्हणून तुम्हाला आता तुमचे सत्कार इथे झाले, अनेक काही ठिकाणी सत्कार होतील, त्या सत्कारामध्ये वाहून जाऊ नका. आता सध्या एक वाईट ट्रेंड सुरू झालाय, भयंकर मोठ्या प्रमाणात सत्कार होतात. मी सिलेक्ट झालो तर गावातल्या लोकांना माहिती नव्हतं की मी सिलेक्ट झालोय म्हणून. म्हणजे आता असं होतं की डंका महाराष्ट्रभर पिटला जातो, प्रचंड मोठ्या प्रमाणात फ्लेक्स लावले जातात, मिरवणुका सुद्धा काही ठिकाणी काढल्या जातात. चांगली गोष्ट आहे, तुम्हाला अॅक्नॉलेज केलं जाते. पण अनेक यशस्वी झालेले विद्यार्थी त्याच्यामुळे वाहत गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचं करिअर स्पॉइल झालेलं आहेत. मी तुम्हाला अनेक उदाहरणं या ठिकाणी सांगू इच्छितो की त्यांना आश्चर्य वाटतं की नुसता पास झाला तरी एवढा आहे, मग पदावर गेल्यानंतर काय असेल. अशा भ्रमामध्ये जे काही कष्ट घेतलेले आहेत, मग असे जे काय वडिलांचे चेहरे आठवत होते ते सगळं विसरायला लागतं. आणि अनेक असे विद्यार्थी, असे अधिकारी बघितलेले आहेत की पुन्हा वर्ष 2-2 वर्ष घरी पण जात नाहीत, भाऊ बहीण आई वडील सुद्धा बघत नाहीत, वाहत जातात, या थराला जातात. ज्यांनी आता या ठिकाणी आई वडिलांची नावं घेतले त्यांच्यासाठी आयुष्यभर तसंच राहिलं पाहिजे तुमच्या डोक्यामध्ये, हे पण या ठिकाणी समजावून सांगू इच्छितो. नाहीतर स्टेजवर बोलणं आणि पदावर गेल्यानंतर बदलणं हा इतिहास आहे महाराष्ट्रातल्या प्रशासनातला, सगळ्याच प्रशासनामधला. त्याला तुम्ही अपवाद असले पाहिजेत, कमीत कमी एवढं तरी या ठिकाणी मला नक्की सांगायचं आहे. तर महाराष्ट्र शासनाचं प्रशासन चालतं असं की प्रत्येक कार्यालयामध्ये कमीत कमी 4 टेबल असतात. तुम्ही पहिल्यांदा ग्रासरूट लेवलच्या कार्यालयामध्ये जाणार आहात, तालुका लेवलच्या कार्यालयामध्ये तुम्ही जाणार आहात असं गृहीत धरू आपण. तर तालुका लेवलच्या कार्यालयामध्ये कमीत कमी 4 किंवा 5 टेबल असतात. त्या टेबलवरनं फाईल पुढे जाते तेव्हा तुम्ही अधिकारी म्हणून क्लास 1 अधिकारी, क्लास 2 अधिकारी तुमच्या टेबलवर निर्णयासाठी येते. तर 4 टेबलवर ती फाईल, एका टेबलवर 1 वर्ष पण राहू शकतं, 2 वर्ष पण राहू शकते. मी तुम्हाला उदाहरणासह CPTPच्या बॅचमध्ये शिकवेन. जर का तुम्ही गॅझेटेड ऑफिसर जो ज्या मुख्य खुर्चीवर बसलेला आहे त्यांनी जर का प्रत्येक क्लार्कच्या टेबलवर काय चाललेलं आहे, तिथे किती प्रकरण आली, तिथली किती प्रकरण निघाली, किती शिल्लक राहिली, त्याचा कालावधी काय आहे, हे जोपर्यंत तुम्ही स्वतः बघणार नाही आणि तुम्ही तोपर्यंत लोकांची, नागरिकांची सस्य होलपट हेलपाटे चालूच राहणार आहेत. म्हणून ते कसे थांबतील तर झिरो पेंडन्सी केल्यानंतर. म्हणजे तुमच्या कार्यालयामध्ये तुम्ही 4 जेव्हा घ्याल तेव्हा पहिल्यांदा हे विचारा तुमच्या सबऑर्डिनेट नेक्स्ट टू यू की आपल्या कार्यालयामध्ये पेंडन्सी किती आहे. त्याला सांगता येत नाही की पेंडन्सी किती आहे. प्रत्येक क्लार्क, प्रत्येक सुपरवायझरी ऑफिसर यांच्याकडे जेवढी काही प्रकरणं पेंडिंग आहेत त्याची संख्या जर का त्या अधिकाऱ्याला सांगता येत नसेल तर त्याचं काय लक्ष आहे त्या कार्यालयावर आणि काय लक्ष आहे त्याचं त्या लोकांच्या प्रश्नावर, असा प्रश्न पडतो की नाही. म्हणून पहिल्यांदा पेंडन्सी किती आहे आणि ती डिस्पोज ऑफ करायची. पुस्तकात सगळं दिलेलं आहे. झिरो पेंडन्सी झाली पाहिजे. तुम्ही चार्ज घेताना जी पेंडन्सी आहे ती झिरो करणं म्हणजे झिरो पेंडन्सी, फायनली डिस्पोजल ऑफ करणं.
आणि हे करण्यासाठी डेली डिस्पोजल हा दुसरा शब्द आहे. म्हणजे प्रत्येक टेबलावर आलेली फाईल त्याच दिवशी ऑटोमॅटिकली लाईक मशीन पुढे गेली पाहिजे. 4 टेबलावरनं 4 दिवस लागतील पुढे जाण्यासाठी. प्रवासामधला 1 दिवस देऊ आपण. एका आठवड्याच्या आत आलेल्या अर्ज निर्णय करण्यासाठी साहेबाच्या टेबलवर आला पाहिजे. अशा प्रकारचं ऍडमिनिस्ट्रेशन तुम्ही द्या. तुम्ही चार्ज घेतल्याबरोबर अख्ख्या तालुक्यामध्ये तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये साहेब खूप चांगला आलेला आहे, नवीन आलेला, अशा प्रकारची तालुकाभर चर्चा सुरू होते. इतका फरक तुम्ही कुठल्या अप्रोचनी खुर्चीवर बसतात त्याच्यावर अवलंबून असतो. आणि म्हणून यासाठी झिरो पेंडन्स आणि डेली डिस्पोजल हा पहिला मंत्र तुमच्यासाठी चार्ज घेताना. बाकीचं तर तुम्हाला खूप काय शिकवलं जाणार आहे, त्याच्याबद्दल काय दुमत नाही. दुसरं काम तुम्हाला करायचे की लोकाभिमुख प्रशासन द्यायचं आहे. आज अशा अवस्था आहे की सरकारी कार्यालयामध्ये भेटायला जर का नागरिक गेला तर त्याला कंपाऊंडच्या आतमध्ये पाय टाकल्याबरोबर त्याला मनामध्ये भीती निर्माण होते, पोटात गोळा येतो त्याच्या, की साहेब भेटतील का नाही, आणि भेटले तर ते काय ऐकून घेतील काय नाही. अशी अवस्था आपल्या प्रशासनाची आहे. लोकांना मुक्तपणे तुमच्या कार्यालयामध्ये येता आलं पाहिजे. त्यांना मुक्तपणाने तुमच्या समोर त्यांचं म्हणणं मांडता आलं पाहिजे आणि त्यांचं शांतपणे ऐकून घेऊन त्याच्यावर तुम्ही निर्णय दिला पाहिजे, अंतिम निर्णय दिला पाहिजे, अंतिम निर्णयाप्रत आलं पाहिजे. अशा पद्धतीनं तुमचं वागण्याची पद्धत असली पाहिजे. सगळ्यात महत्वाचा जर का कुठला घटक असेल तर तो आहे सामान्य नागरिक. तो तुमच्या कार्यालयामध्ये कामासाठी येतो, प्रथम प्राधान्य त्यालाच असलं पाहिजे. त्याला तुमच्या कार्यालयामध्ये हेलपाटा मारायची गरजच पडता कामा नाही. अशा प्रकारचं प्रशासन तुम्ही देणं म्हणजे खऱ्या अर्थानं तुम्ही यशस्वी झाला प्रशासनामध्ये आणि आई वडिलांचं नाव उज्ज्वल केलं असं म्हणायला तुम्ही पात्र ठरता, तोपर्यंत नाही. आणि म्हणून डेली डिस्पोजल आणि झिरो पेंडन्सी हा मंत्र तुम्हाला अनेकांनी अनेक मंत्र यशस्वी होण्याचे दिले. मी तुम्हाला शासकीय सेवेमध्ये यशस्वी होण्यासाठीचा मंत्र सांगितला, झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल. अशा पद्धतीनं तुम्हाला काम करावं लागेल. लोकाभिमुखता असण्यासाठी तुम्हाला लोकांना भेटावं लागेल. तुम्ही काम करत असताना तुम्ही लोकांमध्ये मिसळा. लोकांमध्ये मिसळ नाही तर काय होतं ह्याचं आपण आता एक उदाहरण गेल्या 8-15 दिवसामध्ये बघितलेलं आहे. तुम्ही सुद्धा पदावर फक्त खुर्चीवर नका बसू आणि फक्त तुमच्या स्टाफच्या सांगण्यावर तुमच्या लोकांनी काय तुमच्या त्याच्यावर अवलंबून राहू नका. तुम्ही दौरे केले पाहिजे, तुम्ही फिरला पाहिजे, लोकांना भेटलं पाहिजे. तुम्ही समजा तुम्ही शिक्षण अधिकारी आहात, तुम्ही गट शिक्षण अधिकारी आहात, तुम्ही बाहेर पडला पाहिजे, गावामध्ये लोकांना भेटायला पाहिजे की नाही. प्रत्येक गावामध्ये एक शिक्षक पालक संघ असतो. मराठी शाळेची अगदी तुम्ही मराठी शाळा जरी घेतली, आपल्याला असं वाटतं की शिक्षण अधिकाऱ्याला कुठे लोकांचा संबंध येतो. शिक्षण अधिकाऱ्याचा संबंध आहे ना, कुठलाही अधिकारी तुम्ही घ्या त्याचा लोकांशी संबंध आहे. समजा एखादा पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून एखादा निवड झाली तर त्याचा फक्त काय जनावरांशी संबंध असतो का? त्या जनावरांच्या मालकाशी पण संबंध असतो ना. प्रश्न जनावरांचा नाहीच आहे, ते मालकाचाच प्रश्न आहे खरं तर. म्हणजे कुठलंही क्षेत्र घ्या तिथं अल्टिमेटली सामान्य नागरिक शेवटी असतो. तर तुम्ही जिथे कुठे असाल त्या सामान्य नागरिकाला पहिल्यांदा भेटा. माझ्यासारखा जर का शिक्षण अधिकारी झाला तर पहिल्यांदा गावामध्ये जाईल, सरपंचाला भेटेल, गावातल्या शिक्षक पालक संघाची कमिटीची मिटिंग लावेल आणि विचारेल पहिल्यांदा की कसा तुमचा मुख्याध्यापक आहे. आणि मुख्याध्यापकाला आणि स्टाफला न घेता शिक्षक पालक संघाची मिटिंग मी पहिल्यांदा ग्रामपंचायतीमध्ये घेईन आणि त्याला विचारेल की सांगा तुमच्या शाळेची काय परिस्थिती आहे. तिथं तुम्हाला खरं पिक्चर मिळेल. तर तुम्ही शिक्षण अधिकारी म्हणून मराठी शाळेमध्ये गेला तर सगळं व्यवस्थितच तुम्हाला मिळेल. आमचे PI या ठिकाणी बसलेत पोलीस स्टेशनचे, बरोबर आहे ना. जर का समजा वरचे DYSP येणार असतील किंवा तुमचे डेप्युटी कमिशनर असेल तर सगळं नीटनेटकं ऑर्गनायझरच असतं. तुम्ही दौऱ्यावर गेल्यानंतर तुम्हाला सगळं नीटनेटकं बघायला आणि तुम्ही शाबासकी द्याल, परत व्हिजिट बुकामध्ये शेरा माराल की काय उत्कृष्ट काम आहे तुमचं. खरं तुम्हाला कळेल की गावातली माणसं काय म्हणतात, ते शिक्षक काय म्हणतो, ते विद्यार्थ्याला इंडिपेंडेंटली भेटा. ते विद्यार्थी काय सांगतो की कुठला शिक्षक चांगला आहे, कुणाला वटणीवर आणण्याची गरज आहे. तर लोकाभिमुख म्हणजे हा शब्द आहे. तर या दृष्टिकोनातून तुम्ही लोकांमध्ये जावा. तुम्हाला काय सुधारणा करण्याची गरज आहे ते तुम्हाला लोक शिकवतील. तुमचा स्टाफ नाही शिकवणार. काय गरजा आहेत त्या पदावर राहून, त्या पदाच्या गरजा काय तुम्हाला तिथून कळेल. मग अशी इंट्रोडक्शन मध्ये खूप काही माझ्याबद्दलची माहिती सांगितली की संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, हागणदारी मुक्त गाव योजना. ह्या वरच्या पदावर गेल्यानंतर आपण तर आणखी सगळं विसरतो. तुम्ही तर अजूनही खाली आहात, इथं अजूनही
तुम्ही जिल्हाधिकारी नंतर डिव्हिजनल कमिशनर या पदावर गेल्यानंतर संबंध कुठे येतो खालच्या लोकांशी. म्हणून काय लोकांच्या गरजा आहेत आणि प्रशासनानं काय काम केलं पाहिजे कळतं खऱ्या अर्थानं जेव्हा तुम्ही लोकांच्या मध्ये मिसळता. तुम्ही कितीही ज्येष्ठ व्हा श्रेष्ठ व्हा लोकांच्या मध्ये तुम्ही राहिलं पाहिजे. आणि गतिमान प्रशासन तुम्हाला झिरो पेंडन्सी आणि डेली डिस्पोजल मधून मिळेल. लोकांच्या मध्ये जाऊन मिसळा, तिथं प्रश्न समजून घ्या, तुमच्या हाताखालची यंत्रणा कसे काम करते आहे, त्याला कसं वटणीवर आणायचं, कोण चांगलं काम करतोय कोण वाईट काम करतोय तुम्हाला तिथं कळेल. आणि त्यांच्याकडून चांगलं काम करून घेण्याचा प्रयत्न करा. बदलायचं नाही सगळ्याला, कारवाई सगळ्यावर नाही करायची. चांगलं काम करता त्यांना शाबासकी द्या, जे चांगलं काम करत नाही तुमच्या निदर्शनास आलं आहे त्यांना चांगलं काम करण्यासाठी त्याची चौकट आखून द्या, त्याला डिसिप्लिन लावा, मॉनिटर करा त्याचं कामकाज कशा पद्धतीनं चाललेलं आहे. तुम्हाला कळेल की तो पण सुधारणा करू शकतो. मी तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी जिल्हाधिकारी पुणे म्हणून मी 2008 ते 11 या कालावधीमध्ये झिरो पेंडन्सी आणि डेली डिस्पोजल हा उपक्रम शोधून काढला आणि तो राबवला. पुढच्या 10 वर्षानंतर तो शासनाने ऍक्सेप्ट केला. ज्या वेळेला मी चार्ज घेतला त्यावेळेला जवळपास 20-25% पदं रिक्त होती. आणि जर का तुमच्या कनिष्ठतम अधिकाऱ्याला माझ्या नेक्स्ट ऑफिसरला विचारलं निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना की कोण कोण चांगले लोक आहेत आणि कोण कोण वाईट आहेत, तो म्हणतात की साहेब अजिबात आपल्याकडे सगळं रद्दड स्टाफ आहे, सगळे अधिकारी रद्दड आहेत, काही कामाचे नाही, अशी त्याची भाषा असते. पण मग तुम्हाला आश्चर्य वाटलं की 3 वर्षामध्ये असा काय पराक्रम त्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी केला की संपूर्ण जिल्हा झिरो पेंडन्सी झाला. ज्या अर्थी तुमचं सिलेक्शन झालं आहे प्रॉपर प्रोसेसर मधून, जसं तुमचं सिलेक्शन झालं एकाच परीक्षेमधून, पुढे गेल्यानंतर ज्याला संधी मिळाली तो यशस्वी होतोय, ज्याला संधी मिळत नाही तो मागे राहतोय. संधी कुणाला मिळते? जो पुढाकार घेतो, इनिशिएटिव्ह घेतो, लोकांच्या मध्ये जातो आणि आपला काहीतरी प्रभाव पाडतो. प्रशासनामध्ये आल्यानंतर त्याच्याकडे लक्ष जातं, त्याला डिमांड असते याला माझ्याकडे द्या, याला माझ्याकडे द्या. ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये पब्लिक पण म्हणतं की ह्या अधिकाऱ्याची बदली होता कामा नये, या अधिकाऱ्याला इथंच ठेवलं पाहिजे. असं तुमच्या बाबतीमध्ये व्हावं हे स्वप्न मी तुमच्या समोर या ठिकाणी मुद्दाम म्हणून सत्कार समारंभाच्या वेळेला या ठिकाणी सांगू इच्छितो. काही स्किल्स तुमच्यामध्ये असण्याची गरज आहे. जसं मगाशी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठीचे स्किल तुम्हाला सांगितले, तसे काही स्किल्स तुम्ही तुमच्यामध्ये डेव्हलप करण्याची गरज आहे. आणि ते थोडक्यात या ठिकाणी त्याच्याबद्दल बोलणार नाही पण सांगू इच्छितो. लिडरशिप क्वालिटी तुमच्यामध्ये असली पाहिजे. आपण थेरॉटिकली आता पुष्कळ स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना तुम्ही सोशियोलॉजी सब्जेक्ट घेतला असेल किंवा आणखी कुठल्या सब्जेक्टमध्ये कदाचित लिडरशिप आणि त्याच्या क्वालिटीज अँड टाइप्स ऑफ लीडर सगळं ऐकलं असेल. पण प्रत्यक्षामध्ये यू आर अ लीडर. वेन यू टेक ओव्हर द चार्ज ऑफ अ पर्टिक्युलर पोस्ट यू आर अ लीडर. आणि म्हणून लिडरशिपच्या क्वालिटीज ज्या काही पुस्तकामध्ये वाचल्या त्या सगळ्या तुमच्यामध्ये आत्मसात झाल्या पाहिजेत आणि त्या सत्यामध्ये उतरल्या पाहिजेत. लिडरशिपमध्ये पॉलिटिकल लिडरशिपलाच फक्त लिडरशिप म्हटलं जात नाही. गुगलचा सीईओ कोण आहे? तो सुद्धा लीडरच आहे. एक चीफ ऑफिसर नगरपालिका लीडरच आहे. डेप्युटी सीईओ लीडरच आहे. म्हणून प्रत्येक अधिकारी हा लीडर आहे त्या पदावर राहून. आणि म्हणून लिडरशिपच्या क्वालिटीज मध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये खोलवर जाणार नाही, तासभर त्याच्याबद्दल बोलता येईल. तुमच्याकडे कम्युनिकेशनचे स्किल्स असले पाहिजेत. मला खूप आनंद वाटला, इतके चांगले विद्यार्थी या ठिकाणी बोलत होते किंवा ज्या मुलीनं मगाशी या ठिकाणी जे भाषण केलं, आपले विचार इतक्या नेमक्या पद्धतीनं मांडले. काही लोकांनी अतिशय सुंदर पॉइंट घेऊन आले होते. तर तुमचं कम्युनिकेशन जे आहे ते जितकं प्रभावी असेल तितकं तुमचं शासकीय अधिकारी म्हणून यशस्वीतेचं प्रमाण वाढेल. तुम्हाला कम्युनिकेट करता आलं पाहिजे पब्लिक बरोबर, तुम्हाला कम्युनिकेट करता आलं आहे तुमच्या स्टाफ बरोबर, तुम्हाला कम्युनिकेट करता आलं पाहिजे तुमच्या वरिष्ठांच्या बरोबर. तिघांच्या रिक्वायरमेंट वेगळ्या आहेत, तिघांचे स्किल्स वेगळे आहेत, ते डेव्हलप करावे लागतील. हे डोक्यात ठेवा आणि ते डेव्हलप करायचा प्रयत्न करा. सेन्सिटिव्हिटी तुमच्याकडे असली पाहिजे, संवेदनशीलता तुमच्यामध्ये असली पाहिजे. प्रत्येक प्रश्नाकडे संवेदनशीलपणे बघितलं पाहिजे. प्रत्येक नागरिक जो तुम्हाला भेटायला येईल, तुमच्या हाताखालचा कर्मचारी, शिक्षण अधिकारी असेल तर तुम्हाला शिक्षक भेटायला येईल, त्याचे पण काही प्रश्न असू शकतात. शिकवणं वेगळं आहे आणि ऍडमिनिस्ट्रेशन म्हणून त्याची इन्क्रीमेंट निघाली का, त्याला रजा मंजूर झाली का, अनेक प्रश्न त्याचे असतात. तर सेन्सिटिव्हिटी जी आहे ती संवेदनशीलता. तुमच्याकडे माणूस शिरवळाच्या गप्पा मारायला येत नाही की चला बाबा आलो तर साहेबांना भेटून जाऊया, असं महाराष्ट्रामध्ये घडत नाही. आलो तर साहेबाला भेटून जाऊया
असं वातावरण तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये करा, तिथं करते तुमची यशाची पावती असेल. आणि म्हणून तुम्हाला सेन्सिटिव्हिटी, प्रत्येक येणाऱ्या माणसांचं म्हणणं ऐकून घेऊन त्याच्या तक्रारीमध्ये तथ्य आहे, त्याच्या अडचणीमध्ये तथ्य आहे, अशीच भूमिका आपली असली पाहिजे. आणि मग आपल्या स्टाफकडून ते काम कसं करून घेता येईल हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं आहे डिसिजन मेकिंग. पदोपदी डिसिजन घ्यावे लागतात. डिसिजन म्हणजे फाईलवर घ्यायचाच निर्णय नसतो. फाईलवरचा निर्णय म्हणजे निर्णय नाही, पदोपदी तुम्हाला निर्णय घ्यावे लागतात. चालता चालता, बोलता बोलता, मीटिंगमध्ये अनेक प्रकारचे निर्णय. विषय तुमच्या समोर आला की पेंडिंग ठेवायचा नाही. मग अशी पेंडनची कागदाच्या बद्दलची, फाईलच्या बद्दलची बोलत होतो. तुमच्याकडे प्रत्येक गोष्टीमध्ये निर्णय करण्याची क्षमता असली पाहिजे आणि फास्ट डिसिजन मेकिंग तुम्हाला करता आलं पाहिजे. ज्याच्याकडे फास्ट डिसिजन मेकिंग करण्याची क्षमता आहे, रिझनेबल डिसिजन व्हायला पाहिजे. घेतलेला प्रत्येक निर्णय बरोबरच असेल असं नाही. त्या क्षणी जो तुम्ही निर्णय घ्याल तो त्या परिस्थितीमध्ये योग्य असला पाहिजे. भविष्यामध्ये तो कदाचित चुकीचा पण ठरू शकतो. आणि तुम्ही घेतलेला निर्णय हा काही काळ्या दगडावरची रेष नसेल. तुमच्यावर वरिष्ठ असतात. तुम्ही घेतलेल्या निर्णयाचं सिंहावलोकन करणं, पुनर्विलोकन करणं, त्याच्यावर अपील करण्याची तरतूद असते. म्हणून निर्णय पटकन घ्या. चुकला तरी काय बिघडत नाही. तुमच्या कार्यालयामध्ये 2 वर्ष हेलपाटे मारण्यापेक्षा तुम्ही 15 दिवसामध्ये निर्णय दिला आणि वर्षा कार्यालयामध्ये 6 महिने हेलपाटे मारले तर लागेल तर हरकत नाही. तुमच्यापेक्षा कदाचित वरचा अधिकारी बरोबर निर्णय घेऊ शकतो. डिसाईड. काही पेंडिंग ठेवता कामा नाही. त्याच्यानंतर रिझल्ट ओरिएंटेड कामकाज असलं पाहिजे. रिझल्ट ओरिएंटेड. तर चाललंच आहे गुऱ्हाळ, रिझल्ट शून्य, त्याच्यावर फार मी बोलणार नाही. त्याच्यानंतर ऑनेस्टी. तुमच्या इतका ऑनेस्ट माणूस दुसरा कोणी असता कामा नाही. इतकं प्रामाणिकपणे तुम्ही काम केलं पाहिजे. तुम्ही पदावर आल्यानंतर अनेक प्रकारची प्रलोभनं तुम्हाला दिसतील. त्याच्यापासून मगाशी बऱ्याच लोकांनी सांगितलं की डायव्हर्जन ऑफ माइंड होतं. बरोबर आहे ना. इथं तुम्हाला संयम, पेशन्स इथं लागतं, तिथं पण लागतं. आणि म्हणून त्याच्या बाबतीमध्ये काळजी घेण्याची गरज आहे. मित्रहो, मगाशी बऱ्याच एकाच फक्त विद्यार्थ्यानं सांगितलं, मी त्याला धन्यवाद देईन, की फॉरेस्ट ऑफिसर म्हणून त्याचं सिलेक्शन झालंय. तर नाव माझे सगळ्याचे राहिले नाहीत. पण त्यानं सांगताना सांगितलं की तुमच्या कालावधीमध्ये परीक्षाची तयारी करत असताना सुद्धा तुम्हाला फिजिकल एक्झरसाइजची गरज आहे. त्यानं हे पण सांगितले की तुम्ही विपश्यना पण केली पाहिजे. त्यांनी हे पण सांगितले की तुम्ही योगा सुद्धा केला पाहिजे. प्रत्येक स्पर्धक जे मागं असते त्यांच्यासाठी पण ही गोष्ट अतिशय खरीच आहे. पण नोकरीमध्ये पण त्याची आवश्यकता आहे. जे जे ॲडव्हान्टेजेस मगाशी परीक्षेची तयारी करताना ह्या तिन्ही गोष्टीमुळे होते, त्या सगळ्यांचे ॲडव्हान्टेज तुम्हाला जर का तुम्ही ऍक्टिव्ह असाल, फिजिकली तुम्ही काही व्यायाम करत असाल, तुम्ही जर का मेडिटेशन करत असाल, तुम्ही योगा करत असाल, तर तुमची डिसिजन मेकिंग आणि फरकच असतो. आणि म्हणून ते सुद्धा तुम्ही पुढे गेल्यानंतर शिकलं पाहिजे. नॉन करप्ट ऑफिसर म्हणून तुमचं नाव निर्माण झालं पाहिजे. नॉन करप्ट ऑफिसर एवढं टार्गेट ठेवा, बाकी सगळ्या गोष्टी आपोआप दुरुस्त होतील. ब्रँडिंग होतं, तुमच्या माहितीसाठी सांगतो. तुम्हाला माहिती नसतं, पण बाहेर लोक काय बोलतात ते ऐका तुम्ही, तुम्हाला कळेल. तर बाहेरचे लोक काय म्हणतात ते आईवडिलांच्या पर्यंत जाता कामा नाही. चांगल्याच गोष्टी आईवडिलांच्या पर्यंत गेला पाहिजेत, तर खऱ्या अर्थानं पोरानं नाव काढलं म्हणता येईल. नाहीतर चुकीचं नाव जर का गेलं तिकडे तर काय होईल तुम्ही कल्पना करू शकता. सो या पद्धतीनं आपल्याला काम करण्याची आवश्यकता आहे. नॉन शासकीय सेवा ही एक सामाजिक सेवा आहे. इट इज अ सोशल वर्क. आपण एनजीओ शब्द ऐकून आहे, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन. कसल्याही फळाची अपेक्षा न ठेवता काम करतात म्हणून एनजीओ म्हटलं जातं. पण सरकारी अधिकारी, सरकारी कर्मचारी हा पेड सोशल वर्कर आहे असं मी मानतो. कारण तुम्ही जे काही काम करता समाजासाठी, तो समाज असं म्हणतो की या अधिकाऱ्याने माझं काम केलं, नाव घेतो की या अधिकाऱ्याने माझं नाव काम केलं, या अधिकाऱ्याने माझं काम केलं. तो असं म्हणत नाही की युती सरकारनं माझं काम केलं, आघाडी सरकारनं काम केलं, उद्धव ठाकरेने काम केलं, आता एकनाथ शिंदे साहेबांनी काम केलं, असं पब्लिक म्हणत नाही. पब्लिक तुम्ही ज्या पदावर आहात त्यानं जर का काम केलं तर आयुष्यभर तो त्याच्या नावानंच. तर तुम्हाला कितीतरी पटीनं सोशल वर्क विथ पेड सॅलरी मंथली करायची संधी याच्या निमित्तानं मिळत असते.
आपल्यासाठी आणखी 2च गोष्टी सांगणार आहे. मेजॉरिटी ऑफ यू, म्हणजे एक जण मुंबईचा सोडला, त्याचे बॅकग्राऊंड कदाचित शहरी ग्रामीणच असावं, पण 90% ऑफ यू आय फाउंड की तुम्ही ग्रामीण भागातून आला आहात, गावातून आला आहात. एकच गाव लक्षात राहिलं, त्यानं आवर्जून सांगितलं विठ्ठलवाडी नावाचं गाव. मी कुठे गेलं तर सांगतो की मी निढळच आहे. तसे एकाच माणसानं नाव सांगितलं विठ्ठलवाडी, आणि त्याला धन्यवाद देऊया की 10 पेक्षा जास्त अधिकारी क्लास 1 त्याच्या गावामध्ये आहेत. त्याची बहीण आणि त्याचा भाऊ सुद्धा क्लास 1 ऑफिसर आहे. मी आपल्याला याच्या निमित्तानं हाच मुद्दा सांगणार आहे की तुम्ही जे निवड झालेले अधिकारी आहात, तुम्ही तुमच्या गावासाठी काहीतरी करा. तुम्ही तुमच्या गावासाठी काहीतरी करा. माझ्या इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं की गेले 35 वर्ष नोकरीच्या पहिल्या दिवसापासून ते सेवानिवृत्ती होईपर्यंत मी माझ्या निढळ गावाच्या विकासासाठी काम करतोय, आणि आताही गेले 5 वर्ष काम करतो आहे. माझ्या ज्ञानाचा, माझ्या अनुभवाचा, मला जे काही प्रशासन कळतं त्याचा पूर्णपणे फायदा गावाला करून दिला. गाव कुणाच्याही नजरेत खिसगणतीत नसलेलं गाव. सर्व समस्या ज्या खेडेगावामध्ये असतात त्या माझ्या गावामध्ये 1983 मध्ये होत्या. आज आपल्या राज्यातलं, देशातलं जर का टॉप 10 व्हिलेजेस काढले तर निढळ हे गाव त्याच्यामध्ये वरच्या रँकवर येतं. हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगू इच्छितो. तुम्ही जरूर व्हिजिट करा निढळ गावाला. तर अनेक व्हिजिटर्स नेहमी चालूच असतात, पण तुम्ही पण व्हिजिट करा. तुम्ही तुमच्या गावासाठी तारणहार बघू शकता. 200 अधिकाऱ्यांनी जर का 200 गावं घेतली आणि पुढच्या 10 वर्षामध्ये जर का तुम्ही ती गाव समृद्ध केलं तर फार मोठी अचिव्हमेंट. हे खऱ्या अर्थानं तुमच्या आई वडिलांचे पांग फेडल्यासारखं होईल. मग असे ज्या आई वडिलांचं तुम्ही नाव घेत होता ना, त्यांच्यासाठी याच्या निमित्तानं पोरगं गावी तरी येईल, घरी तरी येईल, हा पण फायदा त्याच्यामध्ये होतो. तर तुम्ही तुमच्या गावासाठी काम करा. एक सोशल सर्व्हिस तुमच्या माध्यमातून लाईफ लॉंग तुम्हाला करता येईल. मी रिटायरमेंट नंतर सत्व फाउंडेशन नावाची संस्था सुरू केलेली आहे. स्ट्रॅटेजिक अलायन्स फॉर ट्रान्सफॉर्मिंग व्हिलेजेस, सत्व फाउंडेशन. याच्या अंतर्गत निढळसारखी गावं महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्यासाठी मी गेले 5 वर्षापासून काम करतोय. मी सध्या 30 गावामध्ये महाराष्ट्रामध्ये काम करतो आहे. पुढच्या 10 वर्षामध्ये निढळसारखी 30 गावं निर्माण कशी होतील असा प्रयत्न करतो आहे. तुम्हाला तुमच्या गावामध्ये काम करा. गरज पडली तर मी तुम्हाला मार्गदर्शन करायला तयार. गरज पडली तर माझं सत्व फाउंडेशन तुमच्या गावामध्ये येऊन सुद्धा तुमचं फाउंडेशन स्ट्रॉंग करून देईल. तुमचं फाउंडेशन, हे पण या ठिकाणी मी सांगू इच्छितो. व्यसनापासून दूर राहा. आता कोणाला व्यसन बिसनं काय आहेत ना, कोणी काही बोललं नाही, पण नोकरीमध्ये आल्यानंतर फार व्यसनं लागतात माणसांना. अवेअर करण्याची गरज आहे सेवेमध्ये येताना, बरोबर आहे ना. म्हणून या काही टिप्स मी तुम्हाला दिल्या. जे अनुभवाचे बोल आहेत शासकीय सेवेमधले ते या ठिकाणी मी आपल्याला सांगितले. दी युनिक अकॅडमीचे नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट्स मिळवण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.